नमस्कार देवा. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री, राहणार दर्जी बोरगाव. मी नेटसपचं 9 ते 10 वर्षांनी ऑर्गॅनिक फार्मिंग, विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन या अभियानांतर्गत या जैविकचं काम करतोय. आमच्या दर्जी बोरगावचे कुलकर्णी सर आहेत, त्यांचं नाव विचारू आणि या सोयाबीनला त्यांनी पहिल्यापासून बीज प्रक्रिया आणि यांची काय किती फवारणी झाली आहे त्यांच्याच तोंडून ऐकून आपल्या जैविकचा काय रिझल्ट आहे. तुमचं नाव सांगा, जरा जोरात बोला. वैभव सुनील कुलकर्णी माझं नाव. राहणार दर्जी बोरगाव. बरं, हे मंत्री साहेबाचे हे स्टीम ब्रिज आणि बायो 99 किती वर्षांनी वापरताय तुम्ही? 4-5 वर्ष झालं वापरतो. बरं, पहिलं स्टीम ब्रिजची बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रिया केल्यामुळं जेवढं सोयाबीन पेरलं तेवढं उगवलंय काय? आपलं फिरलं किंवा फेल गेलं असं काही झालं का? नाही गेलं, उगवलंय. बरं, उगवण चांगली झाली, बरोबर आहे. आणि नंतर आपल्या सोयाबीनला फवारण्या किती झाल्यात आतापर्यंत? एकच फवारणी झाली. एकच फवारणी झाली आहे आणि एका फवारणीचा रिझल्ट त्यांच्या तोंडून तर ऐकू, पण आपल्याला दिसतंय जवळपास एक कमरेला सोयाबीन आहे आणि विशेष म्हणजे वट्ट्यासारखं सोयाबीन आहे. काय वाटतं तुम्हाला, हे जैविक तुम्ही आज औषध वापरताय, या जैविकचा तुम्हाला खर्च कमी आणि ॲव्हरेज पण चांगलं आणि लोकांपेक्षा सोयाबीन एक नंबर आहे का लोकांपेक्षा डाव आहे? आणि सोयाबीन आपलं एक नंबरच आहे. हां, आपण 4-5 वर्ष झालं पूर्ण शेती आपण जैविक करतो. जैविक शेती, ऑर्गॅनिक शेती ऑर्गॅनिक करतो. शेती करतो आपण. आणि कुठला घालत नाही. हे स्टीमरीज बायो 99 फवारणी किती झाल्या त्याच्या? एकच फवारणी झाली ह्या वर्षी. म्हणजे बीज प्रक्रिया एक झाली, एक वेळेस बीज प्रक्रिया केली सुरुवातीला पेरताना, नंतर एकच फवारणी झाली. एकच फवारणी झाली. मग आपलं सोयाबीन कसं आहे, तुमच्या भाषेत तुमचा अनुभव सांगा. पान कसं आहे, फुटवा कसा आहे, वाढ कशी आहे? सगळं चांगल्या प्रकारे आहे. वाढ आहे, फुटवा आहे, आता फुल लागलेलं आहे चांगलंच. आणि लोक म्हणतायत यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून माजलंय, पण आपलं बुडापासून शेंड्यापर्यंत फुल पण आहे. आणि विशेष म्हणजे काळोखी कशी आहे सोयाबीनमध्ये? सोयाबीन चांगलं हिरवगार, आपलं पिवळं नाहीये कुठंच. बरं, महत्त्वाचं काय, शेतकरी काय म्हणतोय पिवळं नाही आहे, कारण पिवळं लोकांचं भरपूर सोयाबीन पिवळं पडलंय. पण आपलं जे हे सोयाबीन आहे जैविक औषध स्टीम ब्रिज बायो 99 नेटसपचे प्रोडक्ट वापरल्यामुळं कसलंच पिवळं नाही, हिरवी कळ आहे. आणि पानाची रुंदी, पानाची काळोखी, पानाची जी रंध्र म्हणतोय आपण, जी पानामध्ये काळोखी पाहिजे 100% काळोखी आहे, बरोबर. आता हे फवारणी करतात त्यांचे गडी आहेत. तुमचा अनुभव काय आहे औषधाविषयी? अनुभव म्हणजे 2 दिवसाचा अनुभव आहे. तेज येते फुलावर, हा. पानावर फळा येते आहे. बरं, आणि फुटवान वाढ फुटवान वाढ चालू होते. बरं, हे जैविक औषध वापरता तुम्ही, फवारणी करताय, तुम्हाला जसं केमिकलमुळे फोड येते, त्रास होते, असं काही होतं काय तसला जैविक? काही त्रास नाही ह्याचा. बरोबर. जैविक बरं, मालकाचं सोयाबीन एक नंबर आहे का नाही? आणि एक नंबर सोयाबीन आल्यामुळं तुम्हाला पण आनंद वाटतो का नाही? सगळ्यात मालकाचं चांगलं वाटतं. तुम्ही यांच्यापाशी किती वर्ष नाहीत? आज 7-8 वर्ष झालं, 8 वर्ष. बघा, एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट हे जैविक वापरल्यामुळं, नंतर बोला, जैविक औषध वापरल्यामुळं तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो? एकदम चांगला वाटतं ना. बरोबर. कुलकर्णी साहेब, तुमचं म्हणणं काय या औषधाबद्दल? रिझल्ट चांगला आहे, त्याच्यामुळे आपण 4-5 वर्ष झालं हे औषध फवारतो आपण. आणि मी तर म्हणतो गावात असं सोयाबीन कुणाचंच नाही आहे जेणेकरून पूर्ण वट्ट्याची वट्टा आणि काळोखी आहे. मग हे जैविक औषधाविषयी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता एक शेतकरी म्हणून? चांगलं जैविक शेती ही काळाची गरज आहे. बालूमामा इकडे बघा, विषमुक्त शेती पुन्हा बघत करणं बसा. गरजेचं आहे. ते टाका आपल्या खाली. अन्नद्रव्य जे आहे पोटात चाललेलं हे जैविक जाणं सुद्धा गरजेचं आहे. आपण गहू, ज्वारी किंवा हरभरे जे करतात आपण पूर्णपणे आपल्या शरीरात जाते ते जैविक करावं, ही सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. म्हणजे शेतकरी या नात्यानं त्यांनी असा संदेश दिला, विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन. जर आपण जैविक वापरलं तर अन्न जैविक होईल आणि कुणाच्या तरी पोटात गेल्यानंतर माणूस तो निरोगी राहील. कारण ह्या अति केमिकल वापरल्यामुळं माणूस रोगी व्हायलाय, आयुष्य कमी झालंय आणि विशेष म्हणजे रोगराईला बळी पडतो. हे जैविक औषध वापरून तुम्ही समाधानी आहे? धन्यवाद. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. अशीच तुम्ही जैविक क्रांती कायम ठेवावी आणि प्रचार आणि प्रसार तुमच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून असाच व्हावा. धन्यवाद. नमस्कार.